नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत राजमाची या किल्ल्यावरती. राजमाची किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला उदयवाडी हे गाव लागतं. उदयवाडी हे अतिप्राचीन गाव असून ह्या गावामध्ये आपल्याला एक अतिप्राचीन शिव मंदिर पाहायला मिळतं. 8व्या शतकात हे बांधलेलं मंदिर सातवाहन कालखंडात बांधलेलं असा आपल्याला इतिहासात उल्लेख सापडतो. तर तुम्ही हे बघू शकता की पूर्णपणे हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेलं आहे आणि ह्याची रचना भिंतीशिवाय, म्हणजे भिंती नाहीत ह्या मंदिराला, भिंतीशिवाय फक्त पिलरवरती उभा केलेलं एक काळ्या पाषाणातील मंदिर आपल्याला या गावात आल्यानंतर पाहायला मिळतं. असं सांगितलं जातं मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज देखील या मंदिराला भेट देत होते किंवा शिवाजी महाराज देखील या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी येत होते. तर हे अतिप्राचीन मंदिर आपल्याला एका निसर्गरम्य जागेत किंवा निसर्गरम्य ठिकाणी पाहायला मिळतं. पूर्णपणे जर बघितलं तुम्ही तर पूर्ण असं दगडात कोरलेलं हे मंदिर आहे आणि इथं जे गोमुख दिसते ते गोमुखामधून पाणी भरतं आणि पुढे एक उदयसागर या तलावामध्ये जातं. या तलावाला मिळणारं संपूर्ण पाणी आपल्या या पूर्ण पाणी तर ह्या गोमुखातनं जातं मित्रांनो. तर असं एक अतिप्राचीन एक ऐतिहासिक आपल्याला स्थापत्यकलेचं इथे एक उत्तम उदाहरण या उदयवाडी गावात किंवा राजमाची किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. तर जर मित्रांनो तुम्ही हे मंदिर जर तुम्हाला पाहायचं असेल किंवा ह्या राजमाचीच्या सगळ्या गोष्टी जर पाहायचं असेल तर आपल्या ट्रेकिंग बुक यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. त्या चॅनलमध्ये मी पूर्णपणे व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर भेटू पुढच्या अपडेटसाठी.